नवी मुंबई महापालिकेने रस्त्यांची कामं पूर्ण करण्यासाठी दिलेली 10 जूनची मुदत उलटून गेल्यानंतरही नवी मुंबईत रस्त्यांची कामं सुरू असल्याचं दिसून येते। त्यात पावसाळा सुरू झाल्यानं नागरिकांची खूपच गैरसोय होते, कारण रस्त्यांच्या कामासाठी अनेक ठिकाणी खड्डे खोदून ठेवण्यात आले। त्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांकडून आरोप करण्यात येत आहेत। अनेक ठिकाणी गरज नसतानाही करोडो रुपयांची कामं काढून नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून जनतेच्या पैशांचा दुरुपयोग करण्यात येत असल्याचा आरोप हा राजकीय पक्षांकडून करण्यात आला आहे। नवी मुंबई महापालिकेचा कारभार हा सध्या प्रशासक पाहत आहेत। रस्ते, पदपथ आणि गटारांची कामं काढून महापालिकेची तिजोरी रिकामी करण्यात येत असल्याचाही आरोप करण्यात येतोय। उदलपट्टी सुरू आहे, ही उदलपट्टी थांबली पाहिजे। तर थांबायची असेल तर या ठिकाणी प्रशासक नेमलेला आहे, तर प्रशासकाच्या बरोबर महाराष्ट्र शासनाने त्या ठिकाणी सल्लागार समिती नेमली पाहिजे, तर ही गोष्ट सर्व आपल्याला थांबू शकतो। आणि म्हणून जनतेने पैसा भरायचा टॅक्स रूपाने आणि यांनी उदलपट्टी करायची हे योग्य नाही। पावसाळा सुरू होण्याच्या आधी हे सगळे कामं संपवा किंवा ज्या स्थितीत आहे ते बंद करून रिस्टोरेशन करून लोकांना प्रॉब्लेम होऊ नये अशा पद्धतीने ते करून घ्या अशा सूचना दिल्या होत्या आणि मी पण तशाच सूचना दिलेल्या आहेत आणि येत्या 1-2 दिवसामध्ये हे सर्व कामं बंद करणार। सर, पाम बीच एवढा छान रस्ता असताना सुद्धा त्याच्यावर पुन्हा रस्ता बनवण्यात आला ठेकेदारासाठी। पाम बीच असं होतं की पाम बीचला जवळपास 6 वर्षापूर्वी त्याचं रिसर्फेसिंग केलेलं होतं। बऱ्याच ठिकाणी क्रॅक्स आले होते रस्त्यावर, बऱ्याच ठिकाणी खड्डे पडलेले होते, तर त्या अनुषंगाने ते काम करण्यात आलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।